नमस्कार मंडळी. आपण मागच्या भागात पाहिले की छत्रपतींच्या जन्माच्या वेळची राजकीय परिस्थिती इथे कशी होती. त्याचबरोबर महाराजांचे बालपण देखील आपण थोडक्यात पाहिले आणि त्यांनी स्वराज्याच्या बांधणीला कोणते किल्ले घेऊन सुरुवात केली हे आपण पाहिले. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू होतात न होता तोच 1-2 वर्षातच त्यांच्यावर एक मोठे संकट कोसळले. 25 जुलै 1648ला विजापूर दरबाराकडून शहाजी राजांना अटक झाली आणि साहजिकच या वार्तेने महाराजांचे मन अस्वस्थ झाले. झाले काय की गेल्या 2 वर्षातील शिवाजी राजांच्या पुणे प्रांतातील हालचाली आणि विशेषतः शहाजी राजांच्या कर्नाटकातील हालचाली यामुळे विजापूर दरबारात अस्वस्थता निर्माण झाली होती. आणि यातच भर म्हणून शहाजी राजाच्या शत्रुपक्षाने त्यांच्या प्रत्येक कृतीबद्दल विकृती निर्माण करण्याचा व त्यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. ते म्हणत की शहाजी हे कर्नाटकातील हिंदू राजांना सहाय्य करतात आणि त्यांचा संपूर्ण नाश होऊ देत नाहीत. त्याचबरोबर वरचेवर मराठ्यांना मदत केल्यामुळे जिंजीची स्वारी देखील लांबली होती आणि याचे आरोप देखील ते शहाजी राजांवरच करीत होते. विजापूर दरबारातील मुस्तफा खानाने शहाजी राजांना पकडायचा ठाण मांडला आणि या कामी बाजी घोरपडे, बाळाजी हैबतराव या लोकांची त्याला मदत मिळाली. दगाफटका करून बाजी घोरपडेंनी शहाजी राजांना अटक केली आणि मोठ्या बंदोबस्तात त्यांना विजापूरला पाठवले. शहाजी राजांना अटक झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांच्या ताब्यातील प्रदेश घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय विजापूर दरबारने घेतला. बंगळूरला संभाजीला म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू त्यांना जिंकण्यासाठी फरीद खान आणि छत्रपती शिवाजींना जिंकण्यासाठी फत्ते खान या 2 अनुभवी व पराक्रमी सरदारांची योजना करण्यात आली. शिवाजी राजांवर फत्ते खान या सरदाराबरोबर बाळाजी हैबतराव, मुसे खान, बाजी निंबाळकर, माताजी घाटगे इत्यादी नामांकित व अनुभवी सेनाधिकाऱ्यांचीही रवानगी केली होती. फत्ते खान प्रथम खळद बेलसरला आला व त्याने आपली छावणी तेथे केली. यावेळी महाराज पुरंदरगडावर होते आणि विजापूर दरबाराकडून अशी काही चाल होईल याची त्यांना कल्पनाच होती आणि त्यामुळे अशा हल्ल्याला कसे परतवून लावायचे याचा आराखडा त्यांच्या मनात तयार होताच. विजापूर सैन्य पूर्ण तयारीनिशी आपल्यावर चालून येण्याच्या आतच आपण प्रतिचढाई करून त्यांना नाउमेद करावे असा डाव मनात राखून त्यांनी कावजीच्या नेतृत्वाने एक तुकडी शिरवळला पाठवली. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे इत्यादी जिद्दीचे तरुण पुढारी त्यांच्याबरोबर दिले. रात्रीच्या वेळी पुरंदरच्या किल्ल्यावरून खाली उतरून या लोकांनी दिवस उगवण्याच्या वेळी शिरवळवर हल्ला केला. बाळाजी हैबतरावाने कोटाच्या आसऱ्याने बचावाची लढाई सुरू केली. हा कोट मातीचा होता आणि खंदक देखील फारसा तापदायक नव्हता. थोडासा खंदक भरून काढून कावजीने व त्यांच्या सोबत्यांनी बेधडक कोटावर चाल केली. पहारींनी व खोऱ्यांनी तटाला भगदाडे पाडून आत शिरून प्रचंड रणधुमाळी सुरू केली. शिड्यांचा उपयोग करून काहींनी यापूर्वीच आत प्रवेश केला होता. शेवटी बाळाजी हैबतराव मारला गेला आणि विजापुरी सैनिक सैरावैरा पळत सुटले. असे मानले जाते की शिरवळची ही लढाई महाराजांच्या मावळ्यांनी शत्रूसमोर समोरासमोर केलेली पहिलीच लढाई आहे. त्यामुळे या लढाईला एक वेगळे महत्त्व आहे. शिरवळात कावजीला लूट ही भरपूर मिळाली. ती सर्व लूट घेऊन हे लोक त्याच रात्री परतले व पुरंदरवर महाराजांपुढे लूट ठेवून
त्यांनी लढाईची सर्व माहिती त्यांना दिली. हत्ती, घोडे, मौल्यवान कापडाची गाठोडी, पालख्या, शस्त्रे इत्यादी भरपूर लूट यावेळी महाराजांच्या लोकांना मिळाली. या लढाईनंतर लगेचच उत्साहाच्या भरात मावळ्यांच्या एका छोट्या तुकडीने बेलसर येथील फत्तेखानावर स्वारी केली. मात्र या तुकडीला माघार घ्यावी लागली. घोड्यावरील स्वाराबरोबर पडणारे निशाण यावेळी बाजी जेधे यांनी पुढे होऊन सावरले. त्यामुळे या पराक्रमावर खुश होऊन महाराजांनी त्यांना सर्जेराव हा किताब दिला आणि त्याचा गौरव केला. या सर्व हालचालीने फत्तेखान मात्र चिडून गेला आणि पुढे त्याने मोठ्या तयारीनिशी पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला. पुरंदरावर चाल करताना फत्तेखानाने आघाडीवर मुसेखान, डाव्या बाजूला निंबाळकर आणि उजव्या बाजूला मताची घाटगे आणि पिछाडीला स्वतःचे सैन्य अशी सैन्य रचना केली. या सैन्यावर गडावरून महाराजाच्या मावळ्यांनी प्रतिहल्ला केला. गोफणीतून वर येणाऱ्या सैन्यांवर त्यांनी दगडांचा मारा केला. मोठमोठ्या शिळा अडचणीच्या जागेवर त्यांच्यावर ढकलून दिल्या. दारूचे शेकडो बाण, बंदुकीच्या गोळ्या आणि तोफांचे गोळे यांचा वर्षाव त्या सैन्यावर केला. या माऱ्यालाही न जुमानता मुसेखान व मागील सेना वर चढू लागली. तेव्हा मावळ्यांनी वरून खाली येऊन त्यांच्याशी हातघाईची लढाई सुरू केली. या लढाईत मुसेखान मारला गेला. फत्तेखानाच्या सर्व सैन्याचे नीतिधैर्य खलास झाले व ते माघारी फिरले. फत्तेखानाच्या सैन्याची प्राणहानी ही मोठी झाली आणि त्याहीपेक्षा माघार घेऊन विजापूरला जाण्याची मानहानी त्याला फार जाणवली. महाराजांवर झालेल्या पहिल्या उघड आणि मोठ्या हल्ल्याला महाराजांनी आणि मावळ्यांनी ज्या यशस्वीपणे तोंड दिले त्यामुळे सर्वांचे नीतिधैर्य फार वाढले.